जय शिवराय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आजचा विषय आहे भलेचीही घालू कासेची लंगोटी, भलेचीही घालू कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हानुकाठी, नाठाळाच्या माथी हानुकाठी। म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज हा उठवलाच पाहिजे आणि अन्यायाला शिक्षा ही मिळालीच पाहिजे। तर समोर येण्याचे कारण असे की काल एक व्हिडिओ निदर्शनास आला आणि त्यामध्ये एक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम झालेला व्यक्ती आहे, तो भाषण करतोय आणि त्याने सांगितलं की 15व्या शतकात अकबराला सुबुद्धी झाली म्हणे की सर्व हिंदू समाज एकत्र यावा। मग त्याने साधूंना विनंती केली की जसे आमचे मुस्लिम समाज एकत्र येतो तसा तुमचा हिंदू समाज एकत्र येऊ दे आणि त्यासाठी तुम्ही काहीतरी करा। मग आमच्या साधूंनी त्यांना समुद्र मंथनाची कहाणी सांगितली आणि लोकांना त्रास नको म्हणून देशातल्या 4 ठिकाणी कुंभमेळा घेऊया असं त्यांना सांगितलं। तर बाबा रे, मुस्लिम शासक एवढे चांगले नव्हते, तर त्याला फंड पण अकबरने दिला। 250 एकर ते 2500 एकर जागा दिली आणि त्यातनं जे उत्पन्न निघेल 12 वर्ष, ते 12 वर्ष उत्पन्न जे निघेल ते उत्पन्न वापरून तुम्ही कुंभमेळा भरवा असं अकबराचं म्हणणं होतं, असं त्या जर्नलिस्टचं म्हणणं आहे, माझं नाही। तर विषय बाबा रे, ते मुस्लिम शासक एवढे चांगले नव्हते आणि मंगोलियातून हाकलून काढलेले ते चोर होते, ते इथं येऊन त्यांनी भारताची लूटच केली। तर मला कुंभमेळ्याचा इतिहास सांगायला आवडेल। 12 गुणिले 12 म्हणजे 144। 144 वर्षांनी महाकुंभमेळा भरवला जातो। 12 वर्षांनी का? तर समुद्र मंथनात अमृताचा कलश सापडल्यानंतर देवांच्या आणि असुरांच्या 12 दिवस आणि 12 रात्री झगडा झाला, म्हणजे युद्ध झाले। आणि देवांचा 1 दिवस म्हणजे मनुष्यगणनेनुसार 1 वर्ष, असे 12 वर्ष, म्हणून दर 12 वर्षांनी कुंभमेळा घेतला जातो। तर कुंभमेळा म्हणजे ची कथा अशी आहे की समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश सापडल्यानंतर देव आणि दानव यांच्यात झगडा झाला आणि ते झगडा जो झाला तो झगड्यामध्ये 4 थेंब उज्जैन, प्रयागराज, हरिद्वार आणि नाशिक येथे पडली। ही 4 तीर्थे निर्माण झाली, म्हणून येथे कुंभमेळा भरवण्यात येतो।